विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर आता या प्रॅक्टिकल एक्झामच्या सिरीजमध्ये आपण हॉर्टिकल्चर या कोर्सच्या प्रॅक्टिकल एक्झामचं गायडन्स तुम्हाला करणार आहोत. तर हॉर्टिकल्चर या कोर्सला तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकल कोर्स असल्यामुळे 20 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल असेल आणि 10 मार्क्स तुमचे मॅन्युअलला असतील. अदर जे 70 मार्क्स असतील त्यात तुम्हाला कॉलेजच्या आता 30 मार्क्स इंटरनलचे आणि बाकी 40 मार्क्सचा तुमचा सेमिस्टर एंडचा पेपर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे एक मॅन्युअल तुम्ही बघू शकता हॉर्टिकल्चर या कोर्सचं. याचं आता तुम्ही इंडेक्समध्ये बघू शकता. तर आता पहिली जी एक्सरसाइज आहे तुम्ही जी इंडेक्समध्ये बघत आहात विद्यार्थी मित्रांनो, त्यात तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइजमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ गार्डन टूल्स आहेत. तर या एक्सरसाइजमधनं तुम्हाला स्पॉटिंग विचारले जाते. आता या एक्सरसाइजमध्ये तुम्ही गार्डन टूल्सच्या इमेजेस चिटकवल्या असतील मॅन्युअलमध्ये किंवा एक डायग्राम ड्रॉ केले असेल. तर ह्याच एक्सरसाइजमधनं तुम्हाला सर्व स्पॉटिंग येतील या कोर्सच्या हॉर्टिकल्चरच्या. आणि काही स्पॉटिंग ज्या असतील सॅम्पल्स असतील जर वेगवेगळ्या ट्रीजचे, तर ते सॅम्पल्स तुम्हाला अदर सॅम्पल्ससुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. काही कॉलेजेसमध्ये हे सॅम्पल्स डायरेक्टली दाखवले जातात. त्यानंतर जी सेकंड आणि थर्ड एक्सरसाइज आहे त्यात आयडेंटिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर आहे. तर या एक्सरसाइजमधनं डायरेक्ट क्वेश्चन नाही, तर या एक्सरसाइजमधनं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येऊ शकता बॉटनिकल नेमबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या 2 एक्सरसाइज सोडल्या तर बाकी एक्सरसाइजमधनं तुम्हाला मग थेरीचे जे क्वेश्चन्स आहे ते येऊ शकता, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स. आता या कोर्सला स्पॉटिंग आहे म्हणजे या थेरीचे जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते कमी येतील, पण क्वेश्चन्स तर येतीलच ना. तर त्यात आपण रेफरन्स क्वेश्चन काही तयार केले आहे. ते दाखवण्या अगोदर तुम्हाला एकदा स्पॉटिंगबद्दल मी थोडा ओव्हरव्ह्यू देऊन देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता हे प्रूनर झालं, त्यानंतर डिबलर झालं, हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण हॉर्टिकल्चरमध्ये यूज करतो. तर हेच तुम्हाला स्पॉटिंगला विचारले जातील आणि यांचा तुम्हाला यूज विचारला जाईल. तर यांचा यूज हे तुम्हाला तुमच्या मॅन्युअलमध्ये मिळूनच जाईल फर्स्ट एक्सरसाइजमध्ये. तर अशा प्रकारचे तुम्हाला स्पॉट्स असतील. आता 5 स्पॉट येतील तुम्हाला. त्या 5 स्पॉटमध्ये प्रत्येक स्पॉटबद्दल तुम्हाला आयडेंटिफिकेशन अँड यूज हे विचारलं जाऊ शकतं. आता काही कॉलेजेसमध्ये हे इन्स्ट्रुमेंट्स न दाखवता डायरेक्टली तुम्हाला जे आहे लाईव्ह सॅम्पल्स दाखवले जातील वेगवेगळ्या हॉर्टिकल्चर क्रॉप्सचे. आता तुम्ही ते क्रॉप्ससुद्धा बघू शकता स्क्रीनवर. अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला सॅम्पल्स दाखवले जातील किंवा पानं आणले जातील झाडांचे. त्या पानांवरनं तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं असेल हे कोणतं झाड आहे आणि त्याचं बॉटनिकल नेम लिहायचं असेल. आता आपण रेफरन्स क्वेश्चन्स बघून घेऊ हॉर्टिकल्चर या कोर्ससाठी. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे काही रेफरन्स क्वेश्चन्स आहेत हॉर्टिकल्चर या कोर्ससाठी. त्यात पहिला क्वेश्चन आहे डिफाईन PGRs, एक्सप्लेन ॲप्लिकेशन ऑफ PGRs इन हॉर्टिकल्चर. आता हा क्वेश्चन जो आहे तो थेअरीला सुद्धा विचारला जातो. तर डिफाईन ग्राफ्टिंग, एनलिस्ट मेथड्स ऑफ ग्राफ्टिंग अँड एक्सप्लेन विनियर ग्राफ्टिंग. त्यानंतर एक्सप्लेन मेथड्स ऑफ ट्रेनिंग इन ब्रीफ विथ सुटेबल डायग्राम्स. आता इथे एक्झाम्पल डायग्राम्स विचारले जातील. तर हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला थेअरीला विचारला जातो सेमिस्टर एक्झामला. त्यानंतर गिव्ह ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल अँड असेक्शुअल प्रोपोगेशन. तर हा एक क्वेश्चन आहे, हा सुद्धा थेअरीला मोस्टली विचारला जातो. त्यानंतर गिव्ह कंपोनंट्स ऑफ ड्रिप इरिगेशन विथ ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आता मागच्याच वर्षी सेमिस्टर एंडला ड्रिप इरिगेशनवर एक डायग्राम सहित क्वेश्चन आला होता. तर हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि थेअरीला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक्सप्लेन डिफरंट सिस्टम्स ऑफ ऑर्चर्ड प्लांटिंग हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक्सप्लेन फर्टिलायझर ॲप्लिकेशन मेथड्स, मग डिफाईन लेअरिंग, एनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ लेअरिंग, असे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एक 16 एक्सरसाइज जी आहे त्यातनं तुम्हाला ग्रेडिंग पॅकेजिंगबद्दल सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो. मग पॉटिंग मिक्सचरचे सुद्धा तुम्हाला एखादा डायग्राम सहित तुम्हाला क्वेश्चन कॉलेजमध्ये तुम्हाला आस्क केला जाऊ शकतो. तर हे